विधान भवनात झालेली मारामारी पाहून एक नागरिक म्हणून शर्मेने मला मान खाली घालावीशी वाटतेय की आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपण कोणाला निवडून पाठवलंय. ही माणसं कायदे बनवायला गेली आहेत का कायदे मोडायला गेली आहेत का हे त्याला आखाडा समजतात. मला असं वाटतंय की पडळकरांनी आणि जितेंद्र आव्हाडांनी ताबडतोब जनतेची माफी मागितली पाहिजे. तिथे जी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला त्याबद्दल त्यांना लाज वाटायला पाहिजे. त्यांनी त्याचा खेद व्यक्त केला पाहिजे आणि जनतेची तात्काळ माफी मागितली पाहिजे. आणि याच्या पुढे ज्या ज्या लोकांनी मारामारी केली त्यांना कधीही विधान भवनाचे परत पास मिळाले नाही. गेली 15 वर्ष मी सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय आहे. मागच्या 3 वर्षांपासून शिवसेनेची कार्यकर्ती या निमित्ताने अत्यंत ताकदीने वेगवेगळ्या प्रश्नांवर माझी भूमिका मांडते. मागच्या वर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून मी पत्रकार परिषद घ्यायला गेले होते. मात्र नागपूरच्या प्रेस क्लब आणि विधिमंडळाचा परिसर याच्यामध्ये फक्त एक भिंत आहे, पण ती भिंत ओलांडून आपण पलीकडे जावं आणि विधिमंडळ परिसरातल्या वेगवेगळ्या नेत्यांच्या आमदार खासदारांच्या भेटी घ्याव्यात किंवा त्यांच्याशी बोलावं असं अजिबात वाटलं नाही. किंबहुना गेल्या 8-10 वर्षात एकही पत्रकार म्हणू शकणार नाही की मी विधिमंडळ परिसरात कधी फिरकलेली दिसली. त्याला कारण तसंच आहे. आम्ही विधिमंडळात जायचं कशासाठी? लोकांचे प्रश्न मांडले जावेत, लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडावी म्हणून. परंतु विधिमंडळामध्ये प्रश्न मांडले कुठे जातात? विधिमंडळामध्ये तर सध्या अर्वाच्य शिवीगाळ आणि चर्चाच होते. विरोधकांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर मागितलं की शंभूराज देसाईसारखा माणूस आईबहिणीवरून अत्यंत गलिच्छ पद्धतीने शिवीगाळ करतो, तर भाजपच्या बायका पायाला 56 बांधण्याची अर्वाच्य आणि अश्लील भाषा करतात. आज तर कहर झाला. विधिमंडळाची सगळी मान मर्यादा